जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील रेवदंडा या किल्ल्यावर। कुंडलिका नदी अरबी समुद्राला जिथे मिळते त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो। त्या काळी हे गाव रेवती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते। 15व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला। किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गाव किल्ल्यामध्ये येईल अशा प्रकारे हा किल्ला बांधण्यात आला। किल्ला भुईकोट आहे। किल्ल्यामध्ये पोहोचताच आपलं स्वागत करतात ते या अजस्त्र अशा तोफा। हा आहे सातखानी बुरुज। आता या बुरुजाचे 4च मजले शिल्लक आहेत, परंतु 7 मजले असलेला हा बुरुज पोर्तुगीजांनी इसवी सन 1524च्या आसपास बांधला। या बुरुजावरून जवळजवळ मुंबईपर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येत असे। आजूबाजूला इमारतींचे अनेक भग्नावशेष आहेत, मात्र ते नेमके कशाचे आहेत हे सांगता येत नाही। रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परीघ जवळजवळ 5 किलोमीटर आहे। तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहता येत नाही। मात्र इथे हा तट फोडून किल्ल्यामध्ये येण्यासाठी रस्ता केलेला आहे। तट फोडल्यामुळे तटाची नेमकी रुंदी किती हे आपल्याला पाहता येते। समुद्राच्या या प्रचंड प्रवाहाला थांबवणं त्यासाठी भिंतसुद्धा तितकीच रुंदीची आणि मजबूत अशी बांधलेली दिसते। लाटांच्या माऱ्यांमुळे दगडांमधील सिमेंट चुना हे बऱ्यापैकी निघून गेलेले आहे। मात्र या बाजूला असणारी तटबंदी अजूनही बऱ्यापैकी भरभक्कमपणे समुद्राला तोंड देत उभी आहे। खाडीच्या पलीकडच्या बाजूला दिसतोय तो आहे कोर्लेई किल्ला। नोव्हेंबर 1740 रोजी झालेल्या तहानुसार पोर्तुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लेईचा ताबा मराठ्यांना दिला। 1806 मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला। 1817 मध्ये आंग्रेने हा गड जिंकला, पण लगेच 1818 मध्ये रेवदंडा किल्ला पुन्हा इंग्रजांकडे गेला। अतिशय सुंदर असणारा, मात्र अतिक्रमणामुळे आता जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असणारा हा होता किल्ले रेवदंडा।